आसवानी असोसिएट्स या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी लहान मोठ्या आकाराचा हौद तयार करण्यात आला आहे। 10 फूट खोली असलेल्या हौदात फुलांच्या पाकळ्या टाकल्यात, तर परिसरात गणपती बाप्पा मोरयाचा गजर करणारी ध्वनिफीत कायम सुरू असल्याने गणेश भक्त भारावून जातात। गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि नदी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आसवानी बंधूंनी केले आहे। अशा प्रकारे गेली अनेक वर्ष स्वखर्चाने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या आसवानी बंधूंचे गणेश भक्त मनोमन आभार मानतात। मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक या ठिकाणी सहकार्य करत आहेत। पिंपरी चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तानाजी नगर, लिंक रोड परिसरातील नागरिकांच्या घरगुती गणपतींचे तसेच सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन येथे करता येईल। भाविकांसाठी विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि निर्माल्य कुंडची व्यवस्था केली आहे। संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छता गृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत। जीवरक्षक विधिवत पद्धतीने या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करतील। येथे विसर्जित केलेल्या मूर्तींचे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनाखाली विघटन केले जाईल। सण उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये या उद्देशाने पिंपरी गावात हौद उभारण्यात आले होते। संयोजकांच्या आव्हानाला यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मूर्ती बरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक व ज्येष्ठ नागरिक भाविकांचे प्रबोधन करीत आहेत। विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस, महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्य कुंड उपलब्ध करून देण्यात आले। जमा झालेले निर्माल्य महापालिकेने मोशी येथे उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे। संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले होते, अशी ही माहिती संयोजक विजय आसवानी यांनी दिली।